पण जपून. परवा खेळताना घसरगुंडीवरून पडलास ना. ओरडणारा दरडावणारा बाप तुम्ही नेहमीच लक्षात ठेवलात. पण जेव्हा पोराला लागतं ना तेव्हा त्याच्या वेदना बापाच्या हृदयाला होतात. म्हणून खेळायचं पण अगदी जपून जीव सांभाळून. पहिलंच आता पक्षांची पिल्लं पक्षाच्या पक्षाखाली उभी येतात. मग सांग का तुझं रोग का नाही? केवढा नशीबवान बनवलंय मला. आई बरोबर बापाचं प्रेम घेऊन पाठवलंय. खरं नशीबवान मी आहे. मी आहे खरं नशीबवान. तू आलीस संसाराचा डाव मांडलास. पण लहान पोरांनी खेळ उचकटून निघून जावं ना त्याच्या मरण्या त्याच्यावर उठून निघून गेलीस. कधी काळजी वाटली का या पोराची? समाजातल्या प्रत्येक बापाप्रमाणे मी कमलेशी बी आहे का? मला शिवाची आई होत आलं नाही होत आलं आई मला. ओरडतो मारतो सुद्धा पण इथून तो बरं का तुझ्याशी बोलत काय बसलोय. तुमच्यासारखं व्यक्ती आहे. खेळून परत आलं ना तर गुलाबजामसाठी हट्ट करेल. शांती आता मीच त्याचा बाप आणि मीच त्याची आई. हॅलो अजून भेटता हँग काढलाय. हॅलो हॅलो अगं माहिती आहे बोल. अगं कावल्या रेंजमध्ये ये जरा. कुठलं कान तुझं तर काय म्हणताय बाई? एवढ्या प्रेमात भांडी बिंडी धुतले सगळी कपडं पण झालंय. काय झालं त्या कपाचं? अगं कुठलं डोलत हा धुवून मांडणी ठेवलाय का काय तुला दिसत नाही? हा जाऊ दे सोड येताना नवीन आणतो. हा चल बाय. लव यू बाबू. काय झालं काय? अरे मी याला बाकी काय तुला बघून मी एवढं झालंच बनला होता. मला ओळखलं का? तुम्ही मास्तर आहे असं वाटतं. अगदी बरोबर ओळखलं. कसं काय? हा ज्योतिष तू आहे. काय भविष्य वगैरे जाणतोस की काय? कर्मा माझी या दांड्यावरनं आणि या गॉगलवरनं बोलत. काय सांगतो? मग पुढे बिडे आहे का? अंडी व्हायची डबल घ्या. आई आ बाबा 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 खतरनाक चौथरा बघ. खतरनाक आहे आणि खतरनाक. किती काली काय? हुई हुई. होई. इकडे या. हा तुम्हाला सांगायला काही हरकत नाही. बरोबर आहे. पण थोडी लाज वाटते. लागते ते आता लाकडं पुढे गेली तुझी. इकडे या. हा. मला की नाही हा. लग्न करायचं. दादा एवढंच राहिलं होतं आता. हो. अरे त्यात काय झालं? हा. या वयात लग्न? हा मग अरे 70 वर्षाच्या माणसाबरोबर 17 वर्षाच्या मुली पळून जातात. बरोबर आहे, बरोबर आहे. त्यात काय नवल? ट्रेन चालू आहे. बरं मी काय म्हणतो, काय? मी जरा चावडीवरती जाऊन येतो. हा. हा या ना. तेवढं फोटोचं लक्षात ठेवा. माझ्याकडे दिलं आहे ना. एक नंबर. येतो. जाऊ या. ए हा. एकच नंबर. आता दाखव बघ. दाखव जरा. हा. तुमचा पहारा कसा काय चालला आहे? महाराज आमचा पराग मी गुलाबाच्या कधी प्रमाण चालू आहे. शंभर राष्ट्रवर
रस्त्यावर हा. जा आणि आपली लाडकी कन्या मोहिनी हिला दरबारात घेऊन हो, या. तिला कशी आणणार? तेव्हा काय झालं? मोहिनी, आज आपलं लग्न होऊन 6 महिने झाले. तू खुश तर आहेस ना? हो तर मी खूप खुश आहे. ज्यावेळी छोट्या नद्या एकत्र येतात ना त्यावेळी समुद्राची गहिराई पण दिसून येते. शिवा खूप प्रेम करतोस ना माझ्यावर. इतकं विचारणं झालं मोहिनी. असं मग मला की नाही 4-5 नवीन साड्या घेऊन दे. एक साडी 2-3 हजाराच्या आसपास असेल. किती 2000? त्यात तरी एवढं लग्न झाल्यापासून तुम्हाला काहीच घेऊन दिलं नाहीयेस. देशी नाही शिवा ए पोरा अगदी नको तरी टपकतो हा म्हातारा. पोरा तुमच्या बोलण्यात माझा व्यक्ती आला नाही ना रे. ओ बाबा, आज 6 महिने पाहतोय मी, तुम्ही शेताला जात नाही. वय झालं बाळा आता. अहो, त्या दुकानदाराच्या जिल्ह्यातचे पण पैसे द्यायचे राहिले. शेतातल्या सर्व काही भागत नाही. पोरा संसार करताना हंतरून बघून पाय पसरायचे. नाकापेक्षा मोठी सोय होऊ द्यायचा नाही. बाबा, तुमच्या तत्वज्ञानचा कंटाळा आलाय मला. कोणाला काही सांगायला जावं ना तर त्याला ते तत्वज्ञान वाटतं. भविष्यवाणी झाल्यासारखं वाटायला लागलं. अरे भाऊ, वहिनी ए पोरी मुलींची आले पाणी आणलं. हो आले आले. ज्या माहेरातून आले पाणी आणलं. मुलींची कथा अगं तुझं लग्न झाल्यापासून तुला बघितलं नव्हतं म्हणून म्हटलं भेटून यावं. पाणी पिऊन घ्या हा. कोणी आहे का घरी? अगं बाई शालू तू रस्ता चुकलीस वाटतं. अगं रस्ता कसली चुकते? म्हटलं मैत्रिणीचं लग्न झालं तर जरा यावं भेटून बघावं तिला मैत्रीण आठवते का ते. अशी कशी मैत्रिणीला विसरी? शालू कोण आले? वा 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 माझं लेकरू आलं. पोरी आणि मला इच्छा कशी आहे? बाबा मी अगदी सुखात आहे तुमच्या आशीर्वादाने. बरं शिक्षणाचं काय? बाबा शिक्षणही अगदी मस्त प्रकारे झालंय. वा 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 वा. या म्हातारड्यानं ना कधी चांगलं चाललं बघवत नाही. कधी नव्हे ती माझी मैत्रीण आली तोवर आले माझ्यासारखे आडवे. ताई पोरी लेकाले ना ती तुला एक वेळ जेवायला घालायला नाही जमलं तरी चालेल. पण घडोघडी असा अपमान करू नकोस. घडोघडी असा अपमान करू नकोस. अगं मोहिनी काय केलंस तू हे तुला कळतंय का? का काय झालं? अगं जे चित्र तुझ्या समोर उभं आहे ना ते माझ्या बापाचं त्याग आहे त्याग. अगं तर हाताच्या फोडाप्रमाणे त्याने आमच्या शिवाला जपलं आणि माझ्यासारख्या अनाथ मुलीला बापाची माया दिली. अगं मोहिनी केव्हा करणार आहे तुला बाप? तत्वज्ञान सांगायला विषय तर निघून जाय तू. मी निघून जाते पण एक गोष्ट मात्र लक्षात ठेव, या सासऱ्यातला जेव्हा बाप कळेल ना तेव्हा वेळ निघून गेलेली असेल. जा जा मला कुणाचीच गरज नाही. एका गर्भ श्रीमंत बापाशी एक मुलगी आणि विसरलीस का तुझ्या भिकाऱ्या बाबासाठी काही लोक सलाम करायचे मला. मोहिनी मी काहीच विसरली नाही पण एक गोष्ट लक्षात ठेव, याच सासऱ्यातला बाप कळून त्याच बापाला मिठी मारायची वेळ येईल ना तो क्षण तुझ्या आयुष्यात नसेल. हा एका मुलीने दिलेला शाप आहे तुला. अगं, तुझ्यासाठी काही गिफ्ट आणलं होतं. फेकून देते गिफ्ट नको मला. काय झालं आपल्याला? बाबा काय बोलले का? शिवा तुझ्या या घरात कुतबरल्यासारखं होतंय मला. मोहिनी, आपण लवकरच एक शहराकडे घर घेऊ. खरंच
हो मोहिनी. शिवा आज बाबा आले होते. कोण? बाबा जयेंद्र? हो मग तू खूपच खुश असली पाहिजे. हो तर शिवा तुला असं नाही वाटत की मी आयुष्यभर खुश राहील? मोहिनी, प्रेम केलंय तुझ्यावर, तू नेहमी खुश राहावी हे असंच वाटतं मला. मग आपण असं केलं तर तू आणि मी कायच माझ्या बाबाकडे राहायला गेलो तर? काय? आणि बाबा? बाबा 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 घेऊन पण तुझ्या बाबाला मला काय तुझ्या घरात? सुनबाई, पोरी, अगं असं बोलू नये. गरीबाची झोपडी असली म्हणून काय करा? गरीबाला झोपडी त्याचं मंदिर असतं. मग एकटेच बस आता मंदिरात स्वतःला शेंदूर बांधून. उत्तरायुष्य जगताना मी कुठे चुकतोय काय ग? शिवाला पोरा तू तरी समजावा तुझ्या या बायकोला. काय चुकते तिचं? बरोबर तर बोलते. काय चूक आणि काय बरोबर माझं मलाच कळत नाही. बायकोच्या आहारी गेलेल्या पुरुषाची अवस्था अशी आहे. पोरा, बायकोचं ऐकावं जरूर, पण योग्य असेल ते. नाहीतर संसाराची रांगोळी करणारी पेटी माचीस आहे. काही नको असं वागू नको. हात जोडतो तुला कोणी असं वागू नकोस. मला करायची इच्छा नाही. भाई, कोणी जेव्हा बापाच्या घरात असतो ना तेव्हा जन्मदात्या बापावर किंवा प्रेम करता मग सासऱ्याला बाप का म्हणत नाही? नाही रडता येत याला रडता येत नाही. स्वतःचा बाप जरी मेला ना तरी त्याला रडता येत नाही. पत्नी गेली नाही रडता येत, एकदाच रडतो. मोठी पोर माहेरचा उंबरठा ओलांडते ना तेव्हा उशीत तोंड खुपसून रडतो ना तो बाप असतो ग पोरी. हो ना? मग मुलाचा सुखी संसार बघायचा असेल तर हे घर सोडून निघून जा. नाही. दुकाने जाऊ दे. पोरी, आम्ही तुमचा संसार बघावा, नातवंड खेळवावी आणि तुम्हा उभयतांचा संसार बघता बघता डोळे मिटावे. पण समाजात वावरणाऱ्या प्रत्येक कर्मदरिद्री सासऱ्याप्रमाणे मीही दरिद्री आहे. आणि म्हणून दमलेला थकलेला तुझा हा बाप एक वेळच्या अन्नासाठी पोरी तुझ्या पाया पडतोय. सांग पोरी, या वयात कुठं जाऊ, काय खाऊ, कुठं राहू? भीक मागून खा. कुत्री सुद्धा उघड्यावरचं खाऊ शकतातच ना. बाबा, एकतर तुम्ही तरी हे घर सोडून जा, नाहीतर आम्ही तरी जातो. सांगतो इथून. पोरा, बापाने तुला लहानात मोठा केला ना, तर बापाच्या मस्तकावर लाथ मारून इतके उपकार भेटले तुला. त्या बापाला तुला प्रत्येक काळ हट्ट पुरवला ना, हा बाप तुझ्या घरी सोडून जातो. एकदा बाबा तुला बाबा म्हणून हात नाही मारायचा नको म्हणून. एकदा मागे वळून बघ, आयुष्याच्या प्रत्येक श्वासावरती महापर्व करून येईल. दादा आशीर्वाद द्यावेत ना ते हात जोडून सांगतोय, पोरगं का त्यालाय काळजी घे त्याची, काळजी घे बरं का.
काळजी घे सुंदरी. शिवा आता फक्त एकांत. अरे नागेश्वर, तुझा सगळा डाव बसला. मास्तर तुम्ही ठिकाणावर आहात ना मास्तर आणि मोहिनी बाहेर कशा आले नाही अरे तेच तर सांगतोय ना. अरे त्या शिवानी मोहिनीला घराबाहेर काढण्याऐवजी तो हरिभाऊ स्वतः घराबाहेर पडून भीक मागतोय रे. काय होय नागेश्वर, आज त्याला भीक मागताना पाहिलं आणि माझं काळीज फार बदलून गेलं. मास्तर मगर पाण्यात रडते परंतु तिच्यावर विश्वास मात्र कोण ठेवत नाही नागेश्वर, अरे हरिभाऊनं कधीच कोणाचं वाईट केलेलं नाही आणि त्याच्या संसारात घडणाऱ्या प्रत्येक क्षणाचा साक्षीदार आहे मी. काय बोलायचं आहे ते स्पष्ट बोला मास्तर नागेश्वर, अरे हरिभाऊला आज भीक मागताना पाहिलं आणि माझ्या काळजाचे पार तुकडे झाले. काय काय सांगताय आणि असं कसं कळलं तुला बघायचंय, चल दाखवतो. हे ज्वलंत वास्तव आहे. प्रत्येक बाप रस्त्यावरच नाही, माय बाबा घरात सुद्धा भीक मागतो. मग सांग, बाप माणूस कसतो का? हे माझ्या लेखी सुनानो, त्यातला काय कर्मदरिद्री बाप आपल्या अंगावरलं शेवटचं वस्त्र तुम्हासमोर पांघरून अखेरची भीक मागतोय. नाही, ज्या पोराला लहानाचं मोठं केलं ना, त्या पोराला तुमच्या दारी उतरून धाडले. भीक घाल भगवंता, भीक घाल. या कपाळी काय कुणाचे कळेना. भीक घाल.